नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, गायत्री जाते आता सुरतला. गायत्रीची तयारी झाली आता. ही त्रिशू इकडे. त्रिशू हाय कर, इकडे बघ. तेव्हा आता सकाळचे म्हणजे 4:30 झालेत, तर सकाळी 4:30 वाजता आमची तयारी झाली आहे. रोहित आहे इकडं. हे बघा पूर्ण अंधार आहे इकडं. हे बघा अजून अंधारच आहे पूर्ण. 4:30 वाजले आम्हाला. म्हणजे 7 वाजता ट्रेन आहे. पोचून जाणार ना गायत्री 7 वाजेपर्यंत? हां, आरामात पोचून जाणार. चल मग बाय बाय कर सर्वांना. आता कधी भेटशील मग? डिसेंबरमध्ये? एवढं नको ना, नोव्हेंबरमध्ये येऊन जा ना. डिसेंबरला येशील? आज नको करू ना. तर ठीक आहे, चला मित्रांनो, आता आपण ते बसने वगैरे जायचं आहे. परत ते बोरिवली रेल्वे स्टेशनला जायचं आहे. तुम्हाला ते बोरिवली रेल्वे स्टेशन पण दाखवतो. ते बघा, ही कार्टून तयारी करून बघा. ही पण 4:30 वाजताच उठून गेली. रडत नाही आहे, काही नाही आहे, नुसते खुश होती. ट्रेन अशी चालते. ठीक आहे, चला मित्रांनो, आता भेटू आपण बोरिवली स्टेशनलाच भेटू आपण. हां, पाण्याच्या बॉटल ठेवल्यात ना. कुठली? नको ते घेऊ. मग तीच बॉटल मागत राहील. ती ठेवून दे. ग्लास घेऊन घे ना, छोटावाला ग्लास आहे ना तिथं, असेल ना छोटावाला एकदम. मग एक ग्लास घेऊन घे कुठला पण. जरूर थोडी की छोटाच ग्लास पाहिजे असं. मग राहू दे ना, तुम्हाला पण पाणी प्यायला. नाही तर कप घेऊन जा मस्त स्टीलचा. खरोखर स्टीलचा कपचा पण चांगला आहे ना. हां चालेल. नाही तर राहू दे, ते बॉटलमध्येच पाणी पिऊन घ्या. नाही तर चला, तर बस भेटली आता. म्हणजे 271 बस आहे आमच्या मड मार्केटपासून तरी मालाड स्टेशनला. बोरिवलीची बसची काही वाट बघत नाही, तर मालाड स्टेशनला जातो आता आम्ही. हे बघा, आलो तर आता मालाड स्टेशनला. तिकीट वगैरे काढलं मी आत्ताच. तिघांचं तिकीट घेतलं, रोहितचं, गायत्रीचं, माझं. म्हणजे लोकल ट्रेनचं तिकीट आपलं. आम्हाला बोरिवली जायचं आहे ना, तिथून मडवरनं बोरिवली बस नव्हती, म्हणून इथं मालाडला यायला लागला आम्हाला. ते गायत्री बॅगा वगैरे पकडल्या आहेत तिने. आता त्या 1 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं आहे आम्हाला. इथं आता ती समोरनं बघा, ती बोरिवली ट्रेन येते तिकडनं. मग इथून काही नाही, फक्त 5 मिनटं लागतात. कांदिवली आणि बोरिवली 2 तर स्टेशन लागतात फक्त. एकच स्टेशन म्हणजे कांदिवलीनंतर बोरिवलीच असते. आणि स्लोच गाड्या असतात सकाळच्या. आता म्हणजे 6 वाजले. गायत्री बोलले चहा वगैरे प्यायचं. म्हटलं नंतर पिऊ. आता हे लोकलमध्ये बसलो तर आम्ही. ही त्रिशू तर नुसती लोकल ट्रेनमध्ये एवढी आगाऊपणा करायला लागली. ते आता एक्सप्रेसमध्ये बसणार आहे तिथं, तर म्हणजे ते इडलीवाल्यांना पण थांबव, चहावाल्यांना पण थांबव, एवढी आगाऊपणा करते ती. चला, आता लोकल ट्रेनमध्ये तर बसलो. हे आपलं सकाळचं वातावरण आहे. म्हणजे आता कसं रविवार आहे आज, त्याच्यामुळे काही एवढी गर्दी नाही आहे. नाहीतर इथं 4 वाजेपासूनच गर्दी चालू होऊन जाते. ही काढून किती आगाऊपणा करते. चला, आता आम्हाला आता लोकल ट्रेनमधून उतरलो बोरिवलीवरनं. बोरिवलीमध्येच उतरलो. म्हणजे आता आम्हाला त्या 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मला जायचं आहे आम्हाला. तिथं एक्सप्रेस गाडी येणार आहे. म्हणजे 7 वाजून काहीतरी 5-10 मिनटांनी एक्सप्रेस ट्रेन येणार आहे ती. तोपर्यंत चाललो आम्ही आपला टाईमपास करत. तर गायत्री पण आणि त्रिशू पण, दोघांची नुसती मस्ती चालू आहे. तो रोहितने एक बॅग पकडली आणि माझ्या हातामध्ये एक बॅग आहे. ती त्रिशू म्हणे मला बॅगीवरती बसायचं आहे म्हणे. ती माझ्याकडे ती चाकवाली बॅग नसते का सुटकेसारखी, ती होती. तिला म्हटलं बस. हे बघा, ती ही कार्टूनच आहे खरोखर. नंतर बोलले पप्पा मला उतरवा म्हणे. पप्पा उतरवा. चला, आता यांना तर सोडायला आलो आहे मी. तर मला जायचं होतं सुरतला, पण आता काय करणार, सुट्टीचा पण प्रॉब्लेम होता. आता लग्नाच्या टायमाला पण सुट्टी घ्यायची, त्याच्यासाठी मी आता काही सुट्टी घेतली नाही. म्हटलं जाऊ दे, आता लग्नाच्या टायमाला PL टाकून देईल म्हटलं. मग तेव्हा 10-15 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन गेल. तेव्हा गायत्री नुसती खुश आहे, जाते तर ती सुरतला. तर तेच मित्रांनो, म्हणजे एवढी काही गर्दी तर नाही आहे. आज रविवार आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. नाही तर तुम्हाला उभं राहायला सुद्धा जागा नसते. आता जेवढी लोकं दिसत आहेत ना, ते सगळे त्या एक्सप्रेसची वाट बघतायत. म्हणजे काही लोक ते विरार, वसई त्या साईडला पण बरेच जण जाणार आहेत, ते पण वाट बघतायत. ते तृतीय पण ते होते तिथं उभे, ते बघा, ते दिसत आहेत ना समोर, तेव्हा तिथं साईडला बसलेले आहेत. ते आले, ते त्रिशूला आशीर्वाद वगैरे दिला त्यांनी. मी पण त्यांना म्हणजे 25 रुपये देऊन दिलेत त्यांना. सुट्टे होते माझ्याकडे, ते देऊन दिलेत. म्हटलं चला आता गावी जाते तर तृतीय पण त्यांचा पण आशीर्वाद चांगलाच असतो, तसं काही नाही. परत आपले लोकल ट्रेन तर येतच होते आपले. आणि याच्यानंतर म्हणजे 7:05ची आमची एक्सप्रेस होती ती.
D9 डब्बा होता. D9मध्ये म्हणजे नाही आहे एक्सप्रेस मित्रांनो. गायत्री बघा या ट्रेनमध्ये बसली. आता डायरेक्ट सुरतलाच थांबेल. आता ही ट्रेन चालली. आता गायत्री भेटेल 1 महिन्यानंतरच आता. चला मित्रांनो, आता मी जातोय घरी. आता काय गायत्री पण गेली, रोहित पण आणि त्रिशू पण गेली. बघा हे आपलं बोरिवलीचं भाजी मार्केट आहे. चला म्हटलं आता गायत्री तर गेली, थोडं फिरूनच जातो म्हटलं आता. हे आपलं बोरिवलीचं सगळ्यात मोठं मार्केट असतं मित्रांनो. इथं म्हणजे होलसेलमध्ये पण भाजीपाला भेटतो. जे आपले छोटे मोठे दुकानवाले असतात ते इथूनच भाजीपाला घेऊन जातात. एवढं मोठं बोरिवलीचं आपलं मार्केट आहे. चल तुम्हाला आता पुढे ते काय बोलतात आपलं महानगरपालिका वगैरे त्याचं ऑफिस पण तुम्हाला दाखवणारच आहे मी. चला आता आपण पुढे जाऊया. तोपर्यंत ते मार्केट बघून घ्या. म्हणजे निंबू काय, ते मेथीची भाजी, नुसता पसारा. जिकडे नजर जाईल तिकडे नुसतं भाजीपालाच दिसणार तुम्हाला, दुसरं काहीच दिसणार नाही. आज रविवारी, आज याच्यामुळे नाही तुम्ही रोज या, रोज असंच मार्केट भरलेलं असतं. आता मी इथं बसस्टॉपला थांबलो आहे. इथं बसस्टॉपला आपली 269 बसची वाट बघतोय. म्हणजे ही बस डायरेक्ट आपली याला मडला जाणार आहे. हे बघा हे आपलं महानगरपालिका आहे. नंतर ती बघा 269 बस नंबर दिसला आणि तुम्हाला त्या बसचीच वाट बघतोय मी. आणि नशीब इकडे बोरिवलीमध्ये पाऊस नाही. सकाळी जाताना तर गायत्रीनं आम्ही गेलो होतो तेव्हा भरपूर पाऊस होता. आत्ता तर काय पाऊस नाही. म्हणजे आता 8 साडेआठ झालेत आता. तरी हे बघा आता बसमध्ये बसलो आहे मी. आता बघा तुम्हाला सांगितलं ना पाऊस नक्की येणार. हा बघा पावसाला सुरुवात चालू झाली इथं. म्हणजे इकडे आक्सा बीच वगैरे आलो ना तेव्हाच पावसाची सुरुवात होऊन जाते. हे बघा पूर्ण नाले वगैरे भरलेत. म्हणजे पावसाचे ते दिवस नाही आहे तरी पावसाला सुरुवात झाली. काय करायचं आता. चला आता तर जातो मी घरी. चला बसमधनं उतरलो वगैरे. तुम्हाला तर रस्ता माहिती आहे. इथं मी भाजीपाला वगैरे घेतो आणि आज आपला घरी जाण्याचा रस्ता आहे. चला तर मी आता घरी जातो. एका हातामध्ये छत्री पकडली. म्हणजे एवढा नाही आता बारीक पाऊस चालू झाला आहे मित्रांनो. एवढा पण पाऊस नाही. ते बघा तिकडे तो ब्ल्यू गेट दिसतोय ना तुम्हाला, तिथं शूटिंग चालू असते. आता काहीतरी अजय देवगणची शूटिंग चालू आहे तिथं. चला तर मित्रांनो भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.